श्रावण महिना सुरू होण्या अगोदर हा माझ्या पद्धतीने मटण मसाला एकदा नक्की ट्राय करून बघा. इतका चमचमीत होतं की हॉटेलचा सुद्धा मटण मसाला तुम्ही यापुढे विसरून जाल. साहित्य अगदी सगळं घरगुती आहे. चला यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात. सगळ्यात आधी घेतलं आहे ते मटण. मटण स्वच्छ धुवून घ्यायचं आणि यासाठी लागणारं एक छोटंसं वाटण तयार करूयात. यामध्ये कोणतीही गोष्ट आपण भाजून घेणार नाही आहोत. यासाठी 4 ते 5 आल्याचे तुकडे, 4 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, एक मीडियम आकाराचा कांदा चौकोनी आकारामध्ये चिरून घेतलाय. त्यानंतर मुठभर असा पुदिना आणि त्याच्या डबल ते तिबल प्रमाणामध्ये कोथिंबीर घ्या. कोथिंबीरचं प्रमाण थोडंसं जास्तीचं घेतलंय. यामुळे भाजीला रंग छान येतो आणि चवही छान येते. थोडंसं पाणी घालून या सगळ्या गोष्टी छान अशा वाटून घ्यायच्यात. कोणतीही गोष्ट भाजायची नाहीये, त्यामुळे हा मटण मसाला अगदी झटपट असा तयार होतो, परंतु चवीला अफलातून असा होतो. मी एकदा हा मटण मसाला खाल्लात ना तर तुम्ही याचे फॅन होऊन जाल, इतका टेस्टी होतो. चला सगळ्या गोष्टी मिक्सरला छान अशा वाटून घेतल्यात. अगदी थोडंसं पाणी घातले, त्यामुळे सहजपणे या सगळ्या गोष्टी छान बारीक होतात. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी पेस्ट तयार झाली आहे. चला आता घेऊयात आपल्या मटणाची फोडणी करायला. गॅसवर कुकर ठेवण्या अगोदर कुकरमध्ये आपल्याला छान असं मॅरिनेशन करायचंय. यासाठी एक मोठा कांदा उभा पातळ असा चिरून घ्यायचा. त्यामध्ये घालायचं आहे हे मटण. मटणाला डायरेक्ट आपण मसाल्यांचं या सगळ्या पेस्टचं मॅरिनेशन करणार आहोत, त्यामुळे वेळ अगदी कमी लागणार आहे. कांद्यावरती मटण घालून घ्यायचं. त्यामध्ये एक मोठी वाटी छान दही घालून घ्यायचं. त्यावरती हा तळलेला कुरकुरीत असा कांदा घालायचा. केलेली ही हिरवी पेस्ट घालून घ्यायची आणि त्यानंतर घालायचे पावडर मसाले. ही सगळी वाटणं, हे सगळे पावडर मसाले गॅसवर कुकर ठेवण्या अगोदरच आपण घालून घेतोय, त्यामुळे मटणामध्ये याचा पुरेपूर असा अर्क उतरणार आहे. आता अर्धा चमचा हळद घातल्यानंतर 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काळं तिखट आणि पाव चमचा लाल तिखट घालून घेतलंय. त्यानंतर घालायचंय चवीप्रमाणे मीठ. मटण आणि हे सगळं साहित्य मिळून तुम्ही मीठ घाला. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त सुद्धा करू शकता. हिरवी मिरची घातली आहे, त्यामुळे मी तिखट थोडंसं कमीच घातलंय. हाताने चोळून चोळून आता मटण छान मॅरिनेशन करून घ्यायचे. हे सगळे मसाले, ह्या सगळ्या पेस्ट हाताने जेवढं तुम्ही मटणाला छान चोळून लावाल, तेवढे याचे सगळे ज्युसेस मटणामध्ये छान एकजीव होणार आहेत. तुम्ही अगदी बॅचलर जरी असाल ना तरी ही मटणाची रेसिपी आरामात करू शकणार आहात, कारण खूप जास्त काही यासाठी करायचे नाही. किंवा अगदी पाहुणे येणार असतील तरी झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे. चला मॅरिनेशन छान असं झालंय. आता कुकरचं झाकण ठेवायचं आणि अर्धा तास हे मटण मॅरिनेट व्हायला बाजूला ठेवायचे. अर्धा तास झालाय. अर्ध्या तासामध्ये मटण सुंदर असं मॅरिनेट झालंय. आता यावरती घालायचा आहे तो आपल्याला तडका. तडका, हो, तुम्हाला वाटेल की मटणाला कधी आपण तडकाच देत नाही, परंतु या रेसिपीमध्ये आपण तडका घालणार आहोत. यासाठी 4 ते 5 चमचे तेल गरम करायचं. यावरती शहाजिरी, लवंग, मिरी, दालचिनी आणि मोठी वेलची या खडे मसाल्यांचा खमंग असा तडका तयार करून घ्यायचा. छान सगळे खडे मसाले तेलामध्ये फुलले की गरमागरम असं हे तेल या मटणावर घालून घ्यायचं. आपण यामध्ये दुसरं तेल घालणार नाही आहोत, फक्त हेच तेल घालणार आहोत. त्यामुळे तेलाची क्वांटिटी घेतानाच थोडीशी जास्तीची घ्या. मटणाला तेल थोडं जास्तीचं लागतं म्हणून. चला ही कडकडीत अशी फोडणी मटणावरती घालून घ्यायची. आता कुकरचं झाकण लावायचं आणि गॅसवरती हा कुकर ठेवून द्यायचा. यामध्ये आपण थेंबरही पाणी घालणार नाही आहोत. फक्त जी काही मसाल्यांची पेस्ट आहे, दह्याची पेस्ट आहे आणि घातलेलं फोडणीचं तेल आहे, त्यामध्येच हे मटण छान असं शिजले. तुम्ही बघू शकताय किती सुंदर अशी मटणाची कन्सिस्टन्सी झाली आहे. वरून मस्त भरपूर अशी कोथिंबीर घालायची. तुम्ही बघू शकताय मटण अगदी चमचमीत असं तयार झाले आणि अगदी परफेक्ट असं शिजले. कुकरच्या मी इथे 3 शिट्ट्या काढून घेतल्यात आणि 3 शिट्ट्यांमध्ये मटण अगदी परफेक्ट असं शिजलं गेले. अगोदर छान अर्धा तास ते मॅरिनेट झाले, त्यामुळे शिजायला खूप जास्त वेळही लागत नाही आणि जे काही ज्युसेस त्यामध्ये आपण घातले होते त्यामुळे पाणीही लागत नाही. मटणाला सुद्धा अंगचं पाणी सुटतं. चला तर याबरोबर खाण्यासाठी सुंदर अशी रोटी तयार करून घेऊयात. रोटीचं पीठ मी अगोदरच भिजवलं होतं, त्यामुळे पटकन रोटी लाटून झाली. तव्यावरती एका बाजूनी भाजून घ्यायची आणि गॅसवर जाळीवरती दुसऱ्या बाजूनीही अगदी सुंदर अशी गुबगुबीत होईपर्यंत भाजून घेऊयात. हा मटण मसाला रोटी, भाकरी, चपाती, भात कशाही सोबत तुम्ही आरामात खाऊ शकता. तो तेवढाच फ्लेवरफुल असा लागणार आहे. चला तुम्ही बघू शकता रोटी किती सुंदर झाली आहे. आता गरमागरम रोटी बरोबर हा मटण मसाला सर्व करून घेऊयात. कांदा, लिंबू सुद्धा सर्व केले. चमचमीत असा मटण मसाला पाण्याचा थेंबही न घालता आपण तयार केलाय. जरी तुम्हाला वाटलं कुकर उघडल्यानंतर मटण शिजलं नाहीये, तरी गरम पाणी यामध्ये 1 कप घालून तुम्ही परत मटण शिजवू शकता. म्हणजे गरजेप्रमाणे पाणी सुद्धा ऍडजस्ट करू शकता. चला कसा वाटला तुम्हाला हा मटण मसाला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशा चमचमीत झणझणीत रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही आपल्या पेजला तुम्ही फॉलो करू शकता, कारण तिथेही दररोज नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया पुन्हा एकदा अशा झणझणीत आणि चमचमीत रेसिपी सोबत. धन्यवाद.